नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो। आपल्या पुसद शहरामध्ये जी गुन्हेगारीची घटना आहे त्या दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यावर अंकुश लागणे अगदी महत्त्वाचे आहे। पोलीस प्रशासन सुद्धा त्यांच्याकडून असे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे, परंतु जे गुन्हेगारी प्रवृत्तीची मानसिकता आहे ते थांबता काही नाव घेना। आता एक अगदी मनाला हेलावून टाकणारी घटना घडलेली आहे। आपल्याच पत्नीला आपल्याच हाताने धारदार शस्त्राने गळा चिरून जीवाने ठार मारली असल्याची धक्कादायक घटना आपल्या पुसद शहरामध्ये घडलेली आहे आणि ही घटना वसंतनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडली आहे। आता सदर घटना ही आज दिनांक 8 जुलै 2025 रोजीच्या मध्यरात्री 1 ते 2 वाजताच्या सुमारास घडली असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे। आपण सद्यस्थितीमध्ये आहे उपजिल्हा रुग्णालय पुसद या ठिकाणी आणि तिथूनच संपूर्ण जे घटनाक्रम आहे आपल्याला जी प्राथमिक माहिती मिळालेली आहे आपण ते आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। आता सर्वप्रथम जे मृतक व्यक्ती आहे ती महिला आहे, तिचं नाव असं आहे सानिया मोहम्मद आसिफ कुरेशी। हे नाव लग्नानंतरचं आहे। आता जे वय आहे ते अंदाजे 20 वर्ष असल्याची आपल्याला प्राथमिक माहिती मिळालेली आहे। हे राहणार टिप्पू सुलतान चौक वसंतनगर पुसद असा ॲड्रेस मिळालेला आहे। तर यामधील जे आरोपी पती आहे त्याचं नाव आसिफ शफी कुरेशी, वय 28 वर्ष, याचंही वय अंदाजे आहे आणि हे राहणार टिप्पू सुलतान चौक पुसद येथील असल्याची आपल्याला माहिती मिळालेली आहे। आता सदर घटना ही कौटुंबिक वादातून घडली असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे। ठोस जे कारण आहे ते अद्याप आपल्याला मिळालेले नाही, परंतु जी गुन्हा दाखल प्रक्रिया वसंतनगर पोलीस स्टेशन येथे सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे। यामध्ये सर्वात धक्कादायक बाब अशी की जे हत्या करण्यात आलेली आहे ते धारदार शस्त्राने गळा चिरून तेही अमानुषपणे करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे। सर्वात विश्वसनीय माहिती ही आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। आता सदर घटनेचा प्राथमिक तपास PSI शिवप्रसाद आवळकर पोलीस स्टेशन वसंतनगर यांच्या मार्फत सुरू असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे। जे ठाणेदार साहेब आहे वसंतनगर पोलीस स्टेशनचे जाधव साहेब त्यांनीही या ठिकाणी भेट दिली असल्याची आणि रात्री ते इथे होते अशी ही माहिती आपल्याला मिळालेली आहे। आता नेमकी घटना कशा प्रकारे घडली, कधी घडली, घटनेचं ठोस कारण काय, यामधील जे फिर्यादी व्यक्ती आहे अशी बरीच अशी माहिती आहे जी आपल्यापर्यंत पोहोचवायची आहे। घटनेचे कारण सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवायचे आहे। त्याकरिता आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद। धन्यवाद।